lectures we have seen acids, bases, salts. Along with that we have seen water of crystallization. Now we are going to study ionic compounds and their electrical conductivity. As we have defined ionic compound as the compounds which consist of cations and anions. As we all know, an ionic compound has two constituents. One is cation, that is positively charged ion, and another is anion, that is negatively charged ion. So every ionic compound consists of two constituents. First is cation. cation हा पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि दुसरा असतो अनायन जो की निगेटिव्हली चार्ज असतो. ओके, आता हे झालं आयोनिक कंपाऊंड. आता या आयोनिक कंपाऊंडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला टेस्ट करायची आहे किंवा बघायची आहे, ऑब्झर्व करायची आहे. त्यासाठी आपण एक छोटा एक्सपेरिमेंट करणार आहोत. या एक्सपेरिमेंटसाठी आपण एक बीकर घेतलं. या बीकरमध्ये 1 ग्राम ऑफ NaCl याला आपण dissolve केलं 50 ml of water. We have taken 1 gram of NaCl, sodium chloride, मीठ ज्याला आपण म्हणतो. या मिठाला आपण एका बीकर मध्ये घेतलं. 50 ml पाणी असलेल्या बीकर मध्ये 1 ग्राम NaCl आपण टाकलं. त्या मिक्सचरला होमोजेनियस मिक्सचर केलं, स्टर केलं. ओके, आता या बीकर मध्ये NaCl सोल्युशन तयार झाले. आधी 50 ml वॉटर होतं, त्यात आपण 1 ग्राम NaCl ऍड केलं. हे जे काही सोल्युशन तयार झालं या सोल्युशनला आपण नाव दिले NaCl सोल्युशन किंवा aqueous NaCl सोल्युशन. आता या बीकर मध्ये आपण 2 वायर सुद्धा इन्सर्ट केलेले आहेत. आपले इलेक्ट्रिकलचे जे वायर असतात ज्यातून की करंट पास होतो ते वायर घेतले तरी चालते. फक्त थोडं सॉलिड स्ट्रक्चर असलं पाहिजे त्यांचं आणि ते रिजिड असले पाहिजे थोडं. असे 2 वायर्स आपण त्या 2 वायरवरचं इन्सुलेशन रिमूव्ह केलं. इन्सुलेशन म्हणजे आपल्या घरात जे काही वायरिंग असते त्या वायरच्या वर जे प्लास्टिकचं आवरण असते त्याला आपण जेव्हा रिमूव्ह करतो तेव्हा मध्ये कॉपरचा वायर मिळतो. त्या वायरला आपण म्हणतो बेअर वायर्स. बेअर वायर्स म्हणजे काय, डायरेक्ट कॉपरचे वायर्स आणि याच्यावर प्लास्टिकचं असं इन्सुलेशन असते. ओके, तर हे बेअर वायर आपण या NaCl सोल्युशनमध्ये बुडवले आणि असे 2 बेअर वायर्स पुढं त्यांना आता काय काय जोडलं ते पाहूयात. एका वायरला आपण स्विच जोडला आणि स्विच नंतर त्याच वायरवर एक बल्ब सुद्धा जोडलेला आहे. ओके, जसं आपण होल्डरला बल्ब लावतो तसा इथे एक बल्ब लावलेला आहे असं कन्सिडर. एक स्विच नंतर एक बल्ब आणि नंतर हाच वायर आपण बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला सुद्धा जोडलेला आहे. ओके, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला वायर त्याला बल्ब आहे, स्विच आहे आणि तो नंतर येऊन NaCl मध्ये सुद्धा बुडवलेला आहे बेअर वायर. ओके, या वायरच्या या पार्टला तुम्ही कॅथोड सुद्धा म्हणू शकता. कॅथोड याच्यासाठी म्हणू शकता की वायरचा बेअर वायरचा हा टर्मिनल जो आहे तो इनडायरेक्टली बॅटरीच्या निगेटिव्ह सोबत कनेक्टेड आहे. त्यामुळे या इलेक्ट्रोडला तुमच्या बेअर वायरच्या या टर्मिनलला या इलेक्ट्रोडला तुम्ही कॅथोड सुद्धा म्हणू शकता. सिमिलरली जो वायरचा दुसरा भाग आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे, याला तुम्ही एनोड म्हणू शकता. ओके, बॅटरीला 2 टर्मिनल असतात, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला इलेक्ट्रोड कॅथोड, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला इलेक्ट्रोड एनोड. आणि या बीकरमध्ये आहे NaCl सोल्युशन. स्विच, बल्ब, बस एवढा आपलं सेटअप. तर आता या सेटअपला आपण कनेक्ट केली. We have connected the whole arrangement with battery, wires and bulb as shown below. As shown in the figure, we have connected the whole arrangement. हे सगळं साहित्य या सगळ्या डिव्हाइसेसला आपण अशा प्रकारे कनेक्ट केला, असा एक त्याचा सेटअप बनवला. We have used 6 volt बॅटरी, 6 वोल्टची बॅटरी वापरली. DC सोर्स जो असतो आपला बॅटरी म्हणजे जसे आपले सेल असतात तशीच त्यातून मोठ्या पोटेन्शियलचा असेल, लार्जर पोटेन्शियलचा असेल. 6 वोल्ट बॅटरी ज्याला आपण DC सोर्स वापरला, 6 वोल्ट बॅटरी आणि या अरेंजमेंटला आपण असं जोडलं. तर आता या पूर्ण अरेंजमेंटमध्ये NaCl सोल्युशन आहे. आपल्याला माहिती आहे NaCl सोल्युशन मध्ये NaCl आपला कॅटायन असतो आणि Cl आपला anion असतो. Na+ आणि Cl-. Na+ इज अ कॅटायन, Cl- इज अ anion. जेव्हा हे NaCl या aqueous सोल्युशन मध्ये आपण टाकतो तेव्हा या NaCl चं डिसोसिएशन होते. डिसोसिएशन होते म्हणजे Na वेगळा होतो. Na गेट्स
Na get separated from Cl, Na plus Cl minus असे दोन वेगवेगळे आयन्स याच्यात या ॲक्विस सोल्युशन मध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतात. आता या पूर्ण ॲक्विस सोल्युशन मध्ये आयन्स आहेत. काही आयन्स हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत ज्याला की आपण कॅटायन म्हणतो, आणि काही आयन्स हे या सोल्युशन मध्ये निगेटिव्हली चार्ज आहेत ज्याला की आपण एनायन्स म्हणतो. आता या आयन्स मुळे जेव्हा आपण या स्विचला क्लोज करू म्हणजे हा सर्किटचा पाथ कंप्लीट होईल. हा पाथ सर्किटचा जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा इथं प्रेझेंट असलेल्या आयन्स मुळे बॅटरीकडून येणारा करंट सहजरित्या या ॲक्वियस सोल्युशन मधून पास होईल आणि तो परत बॅटरीकडेच वापस चालला जाईल. आता हे होते कसं, तर सगळ्यात आधी बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल पासून इलेक्ट्रॉन्स निघतात. हे इलेक्ट्रॉन्स येतात बल्ब पर्यंत. जर हा स्विच क्लोज असला तर बल्ब मधून हे इलेक्ट्रॉन पुढे जातात. हे जातात नंतर कॅथोड टर्मिनलकडे. कॅथोड टर्मिनल इथून हे इलेक्ट्रॉन्स ॲक्वियस सोल्युशन मध्ये प्रेझेंट असलेल्या आयन्सच्या मदतीने मूव्ह होतात, अट्रॅक्ट होतात या टर्मिनलकडे म्हणजेच ॲनोडकडे. आता हे इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे अट्रॅक्ट होतील. हे इलेक्ट्रॉन्स नंतर या ॲनोड मधून असंच बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे पास होतील. अशा प्रकारे करंटला एक कंप्लीट पाथ मिळेल. करंट कसा फ्लो व्हायला, बॅटरीच्या निगेटिव्ह पासून करंट निघाला, बल्ब पर्यंत आला, बल्ब पासून स्विच नंतर कॅथोड नंतर ॲनोड, ॲनोड नंतर बॅटरीच्या पॉझिटिव्हला. इन दिस वे सर्किट विल बी कंप्लीटेड. करंट विल कंप्लीट इट्स पाथ. जेव्हा करंट पूर्ण या सेटअप मधून फ्लो होईल तर आपण कंप्लीट सर्किट म्हणू शकतो, किंवा सर्किट हॅज कंप्लीटेड इट्स पाथ म्हणू शकतो, असे म्हणू शकतो. ओके, सो आता या सगळ्या अरेंजमेंट मध्ये ही प्रोसेस झाल्यानंतर इमिजिएटली द बल्ब विल ग्लो. इन दिस सेटअप द बल्ब विल ग्लो व्हेन द करंट पासेस थ्रू इट. जेव्हा या पूर्ण सेटअप मधून आपण आता सांगितलं तसं जर करंट फ्लो झाला तर इमिजिएटली काय होईल, बल्ब ग्लो होईल. काही काही जणांना असं वाटत असेल इलेक्ट्रॉन इथून निघाले इथं आले की बल्ब ग्लो होईल. नाही होणार. जोपर्यंत हे स्विच क्लोज असणार नाही आणि जोपर्यंत हा पाथ कंप्लीट होणार नाही तोपर्यंत इथला बल्ब ग्लो होणार नाही. जेव्हा हा पूर्ण पाथ कंप्लीट होईल तेव्हा आणि तेव्हाच तुमचा बल्ब काय होईल, ग्लो होईल. इट विल हॅपन ओनली इफ इथला बल्ब, इथं प्रेझेंट असलेला बल्ब तेव्हाच ग्लो होईल जेव्हा हे स्विच क्लोज्ड असेल, when the switch will be closed. And second, when the solution is of conducting nature. जर या बीकर मध्ये घेतलेले सोल्युशन हे कंडक्टिंग नेचरचं असेल तर आणि तरच या बीकर मधल्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये आयन्स प्रेझेंट असतील. समजायला म्हणजेच याचा मीनिंग असा की या बीकर मध्ये असलेलं सोल्युशन हे कंडक्टिंग सोल्युशन असलं पाहिजे तर आणि तरच या पूर्ण सर्किट मधून करंट फ्लो होण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज या सर्किट मध्ये या पूर्ण सेटअप मधून करंट फ्लो होणार नाही. पहिली कंडिशन होती द स्विच मस्ट बी क्लोज. सेकंड कंडिशन होती सोल्युशन इज ऑफ कंडक्टिव्ह नेचर. जर या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आणि तरच आपला बल्ब काय होईल, ग्लो होईल. अदरवाईज आपला बल्ब ग्लो होणार नाही. नाउ वी विल समराइज द वर्किंग ऑफ दिस सेटअप इन व्हेरी शॉर्ट. Electrons will leave the battery at negative terminal. Electrons will leave the battery at negative terminal and completes the circuit by passing through the bulb and switch. And completes the circuit by passing through bulb and switch. Through bulb and switch, and it will enter the battery, and it will again enter the battery at its positive terminal. Finally, when the circuit gets completed, then the bulb will glow. अशा प्रकारे आयोनिक कंपाऊंड त्यांच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये त्यांचं डिसोसिएशन होते. या डिसोसिएशनमुळे या ॲक्वियस सोल्युशन मध्ये आयन्स तयार होतात आणि या आयन्सच्या मदतीने आपण या पूर्ण सेटअपमधून करंट फ्लो करून घेऊ शकतो. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की हे सेटअप इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट करते. कोणाची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट करते, आयोनिक कंपाऊंड्स. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयोनिक कंपाऊंडची टेंडन्सी आहे. आयोनिक कंपाऊंड जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होतात, त्यांचं होते डिसोसिएशन. ओके, सो इन दिस वे ionic compounds and their electrical conductivity can be tested easily.
आता काही जणांना असा प्रश्न आला असेल की इथे NaCl सोल्युशन घेतलं, इथं दुसरं सोल्युशन घेता येणार नाही. घेता येईल. NaCl आपल्याला माहित आहे एका प्रकारचा सॉल्ट आहे. ओके, जसं या बीकरमध्ये एका सॉल्टचं सोल्युशन घेऊन आपण बल्ब ग्लो करू शकलो किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिली आपण त्या आयनिक कंपाऊंडची NaCl ची, तसंच याच्या जागी आपण एखादा ऍसिड एक घेऊ शकतो, एखादा बेस एक घेऊ शकतो. ऍसिड कोणता घेऊ शकतो? H2SO4 घ्या. बेस कोणता घेऊ शकतो? NaOH घ्या, KOH घ्या. ओके, पण ऍसिड जर घेतला तर ट्राय करा की ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड असला पाहिजे, आणि बेस जर घेतला तर प्रयत्न करा की तो बेस सुद्धा स्ट्रॉंग बेस असला पाहिजे, लाईक NaOH अँड KOH. सिमिलरली यू कॅन टेक सॉल्ट्स ऑल्सो. म्हणजे असं काही नाही की या बीकरमध्ये ऍसिडिक सोल्युशनच घ्यावं किंवा बेसिक सोल्युशनच घ्यावं, इथं सॉल्ट सुद्धा घेता येतात. आता या अरेंजमेंटमध्ये आपण सॉल्ट कन्सिडर केला NaCl. NaCl च्या जागी CuSO4 घ्या. CuSO4 is also one kind of salt. It will produce aqueous solution, and in that aqueous solution it will generate ions. Okay, तर अशा प्रकारे आपण कोणत्याही आयोनिक कंपाऊंडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट करू शकतो. तो आयोनिक कंपाऊंड ऍसिडिक असू द्या, बेसिक असू द्या किंवा सॉल्ट असू द्या. ओके.